आमच्या गावाला. तू अशी अचानक कशी काय गावाला जाऊ शकतेस? का काय झालं? का म्हणजे डिबेट कॉम्पिटिशन आहे ना आपली, त्याची तयारी नको करायला? होय की, पर त्याला अजून वेळ आहे की सर. कमी हे बघ, ती इंटर कॉलेजिएट डिबेट कॉम्पिटिशन आहे, त्याला हलक्यात घेऊ नको. तयारी उत्तमच हवी. सर मी करतो तयारी. मला सांगा किती तारखेला आहे? तारखा अजून आल्या नाहीयेत, पण डिसेंबर मध्ये असणार आहे हे नक्की. सो तुला जर असं वाटत असेल ना की खूप वेळ आपल्याकडे, तर अजिबात वेळ नाही आपल्याकडे. कमी मग एक काम करतो, मी गावाला जाऊन येतो 2 दिवस, मग करूया की आपण सुरू तयारीला. सर अहो, आया ना आबांची लईच आठवण यायली आहे मला. म्हणजे मी इथं मुंबईला आल्यापासून ना त्यासनी भेटलोय ना त्यांच्या संग बोलणं झालं. कमी मला तुझी अवस्था कळतीये, पण कमी आता तू कॉलेजला ज्या कॉम्पिटिशनसाठी रिप्रेझेंट करणार आहेस ना, ती खूप इम्पॉर्टंट कॉम्पिटिशन आहे. आणि मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन अनिकाच्या जागी तुला सिलेक्ट केलं, बिकॉज मला विश्वास आहे की तू एक बेटर कॅन्डिडेट आहेस यासाठी. कमी तू इटसेल्फ एक फायटर आहेस. तुझी आतापर्यंतची जर्नी हे खूप काही सांगून जाते लोकांना. तुझा कॉन्फिडन्स, बोलण्यातला वेगळेपणा आपल्यासाठी बोनस ठरू शकतो. पण कमी ह्या सगळ्यात जर तुझी तयारीच कमी पडली तर कसं होणार? अन्नपूर्णा आजींचं नाव, आपल्या कॉलेजचं नाव सगळंच पाण्यात मिळेल ना ग. नाही सर, मी तयारीत काय बी कमी पडू देणार नाही. एक्झॅक्टली. सो तुला जर कॉलेजचा अभ्यास सांभाळून हा अभ्यास करायचा असेल तर आता आपल्याला वेळ वाया घालून चालणार नाही. पिंकी, तुला काय वाटतं? हा होय होय, बरोबर आहे. काम कर, ही पुस्तकं घे, सगळी पुस्तकं वाचून घे. आणि ऑल्सो लायब्ररीत भरपूर न्यूजपेपर्स असतात, ते सगळे न्यूजपेपर रोज वाच. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. हे बघ, तयारीत कसलीच कमी पडता कामा नये. मला प्रिन्सिपल सरांनी स्ट्रिक्टली सांगितलंय तुझ्याकडून सगळी तयारी करून घ्यायला. सो माझी पण ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ठीक आहे, ही पुस्तकं वाच आणि मी तर म्हणतो आपण आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करूया. ओके? अहो सर, मी रोज लायब्ररीत जातो आणि पेपर वाचतो, ते बी न चुकता. इट्स अ गुड थिंग. आजकाल लोक रील्स बघण्यातच सगळा वेळ वाया घालवतात, पण तुझी सवय चांगली आहे. कीप इट अप. आणि पुस्तकं पण वाच. ही संपली की मला सांग, मी तुला नवीन पुस्तकं आणून देईन. ते नव्ह सर, ते रील्स काय असतंय?